व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचं निवेदन विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर आणि विदर्भ अध्यक्ष शंकर जोगी यांच्या नेतृत्वात डीवायएसपी विजय नाफडे यांना देण्यात आलं। व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या आणि भाजपच्या कार्यकर्ता नितीन किसन मोरे यांनी लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी अंजली आंबेडकर आणि कोणत्याही काँग्रेसची सभा होऊ देणार नाही, अन्यथा वाईट परिणाम होतील अशी उर्मटपणे धमकी नितीन मोरे यांनी दिली। पत्रकार पंजाबराव यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर मोरे यांनी भ्याड हल्ला केला। याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे। नितीन मोरेवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अकोला जिल्हाध्यक्ष माननीय पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर काही दिवसापूर्वी जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात खदान पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले होते। त्या संदर्भात त्यांनी NC सुद्धा दाखल केली, पण त्याच्यावर कारवाई जे पत्रकार संघटनेअंतर्गत करायची होती ते केली नाही आणि आचारसंहितेचं उल्लंघन आणि पत्रकारावर जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई हो ही आमची मागणी होती। तरी ती अद्याप तरी पूर्ण झालेली नाही। त्याकरताच आम्ही SP साहेबांना निवेदन दिले आज आणि त्यांना सर्व सूचना आणि घडलेले सर्व प्रकार सांगितला आणि त्यांना आश्वासनसुद्धा दिले की यांच्यावर त्वरित कारवाई आम्ही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत करू असे आश्वासन SP साहेबांनी दिले।